नमस्कार, मी प्रफुल्ल माटेगावकर. आपण जे मंदिर बघता आहे ते अर्थातच अयोध्येतील श्रीरामाचं मंदिर आहे. गंमत अशी झाली की मी सुरुवातीला किल्ल्यांचे मॉडेल्स वगैरे करायची मला बरीच सवय होती आणि म्हटलं या दिवाळीत आपण काहीतरी वेगळं करूया. म्हणून मी विचार केला की किल्ले करायच्याऐवजी आपण यावर्षी सगळीकडे राममय असं वातावरण आहे. 2022-23 पासून सगळीकडे आपण बघतोच आहे. तर मी विचार केला की आपण अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारूया. पण जेव्हा अभ्यास करायला घेतला तेव्हा असं लक्षात आलं की हे काही इतकं सोपं काम नाही आहे आणि दिवाळीत करण्यासारखं काम नाही आहे, कारण मला त्याच्याकरता भरपूर अभ्यास करणं गरजेचं होतं. म्हणून मी तो अभ्यास केला आणि मग दिवाळीनंतर मग तो पुन्हा सगळं रिकलेक्ट करून मग ड्रॉइंग्स बनवून, म्हणजे ड्रॉइंगसुद्धा मी बनवले. ते आपले जे चित्र आपल्याला बघायला मिळतात नेटवरती राम मंदिराची, आता तर आपल्याला खऱ्या राम मंदिराची चित्र बघायला मिळतात, पण तेव्हा आधी फक्त पर्स्पेक्टिव्ह अवेलेबल होते. त्या पर्स्पेक्टिव्हवरून मी पहिल्यांदा प्लॅन बनवला, त्याला मंदिरशास्त्र इम्प्लिमेंट केलं आणि त्याच्यावरून प्लॅन बनवून मग याचं एक्झिक्युशनचं काम सुरू केलं. आणि याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले 1 इंची पाईप वापरलेला आहे, पूर्ण फ्रेमिंग केलेलं आहे, याच्यामध्ये फ्रेम स्ट्रक्चर आहे आणि अख्खं मंदिर पूर्ण 7 भागांमध्ये आहे. आणि मग याच्यावरती आपण मटेरियल काय वापरायचं हा सुद्धा आधीच अभ्यास झालेला होता. तर आपल्याला जे आर्चेस दिसतात आहेत, या टोटल 181 आर्चेस आहेत याच्यामध्ये. या आपण 4 mm फोम शीटमध्ये कट केलेले आहे. आणि हे जे सगळं थर्मोकॉल सारखं जे मटेरियल दिसतं आहे दॅट इज नॉट थर्मोकॉल, ते हिटलॉन मटेरियल आहे की जे आपण सोफा आणि मॅट्रेसेसच्या कामाकरता वगैरे वापरतो. आणि हे सगळं झाल्यानंतर याला आपण एक्सटिरियर पेंट केलेला आहे. तो आपण जो घराला मारतो, ज्याला आपण वेदर शील्ड पेंट मारतो, फक्त तो कॉम्प्रेसर मशीनने आपण मारलेला आहे. आणि हे सगळं करायचा उद्देश माझा एकमेव होता की 1990च्या आणि 1992च्या कारसेवेला मी स्वतः काही जाऊ शकलो नव्हतो, पण माझी पत्नी अपूर्वा ही त्या कारसेवेला गेली होती. 10वीत होती फक्त ती 1990 साली. तेव्हा परीक्षेच्या आधी ती गेलेली होती कारसेवेला. ती माझ्याकरता खूप अभिमानास्पद अशी गोष्ट होती. आणि आज 500 वर्षानंतर जे अनेक पिढ्यांनी बघितलेलं स्वप्न होतं ते पूर्ण होणार होतं. आणि आपण हयात असलेल्या पिढ्या, म्हणजे ही पिढी, याची देही याची डोळं आपण ते बघणार होतो. मग अशा ऐतिहासिक घटनेकरता आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं, म्हणून मी हे मंदिर साकारण्याचा प्रयत्न केला. आणि माझे स्वतःचे भाव असे आहेत की मी हे मंदिर बनवलं असं मी कधीच म्हणणार नाही. की रामरायांनी मला इच्छा दिली, तो विचार दिला आणि त्या रामरायाच्या कृपेमुळेच मी हे साकारू शकलो. मला या गोष्टीचा कुठेही गर्व नाही आणि अजिबात अहंकार नाही की मी केलं. हे सगळं रामरायाचं काम रामरायांनी माझ्या हस्ते करून घेतलं आणि अशीच सेवा माझी कायम त्या रामरायाची घडो, ही माझी प्रार्थना आहे. धन्यवाद. याचं लाईफ आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे काय? हो, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेच. लाईफ म्हणजे असं आहे की आता याला नो डाऊट याला आम्ही आता एका ठिकाणी शिफ्ट करणार आहे की जिथे मोठा परिसर आहे आणि याला आपण पूर्ण वर्ण कव्हर करणार आहे. आणि मग आता हे सगळे कळस आपण बघतोय की ते आपण चिपकवलेले नाही आहे, मी सध्या नुसतेच ठेवलेले आहे. कारण हे जर का इथे मी चिपकवले असते तर मला ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आला असता. म्हणून हे सगळे कळस मी नुसते ठेवलेले आहे. त्यामुळे 8 तारखेनंतर मी हे मला जिथे शिफ्ट करायचं आहे तिथे मी शिफ्ट करीन आणि मग त्याला शेड करून आजूबाजूला लँडस्केपिंग करून आम्ही ते प्रिझर्व करूया. आणि म्हणूनच आपण थर्मोकॉल वापरलेलं नाही आहे इथे. याचं कॉस्टिंग किती आलं जवळपास? कॉस्टिंग विचारू नका, कारण कॉस्टिंग हा महत्त्वाचा भाग नाही याच्यामध्ये. फक्त भाव बघा आपण. आणि ते मला करायचं होतं हे ठरवून मी केलं, बस, बाकी काही नाही. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तुला वेळ मिळाला? हो, मी येतो. मी 10:30 वाजता आहे. म्हटलं ये. थोड्या वेळेने निखिलचा फोन आला, निखिल मुंडे. त्यामुळे प्रफुल्ल म्हणे मी येतो म्हणत आता, थोडं उशीर आलो तर चालेल का? मी 11पर्यंत येतो. म्हटलं ये, म्हटलं मी घरी. तो 11:30पर्यंत फोन आला. प्रफुल्ल म्हणे मला काल नाही जमलं पण मी आत्ता येते म्हणजे. आणि झाली गंमत अशी की ये टोकन का मोबाइल में नमस्कार, मी प्रफुल्ल माटेगावकर. आपण जे मंदिर बघता आहे ते अर्थातच अयोध्येतील श्रीरामाचं मंदिर आहे.
गंमत अशी झाली की मी सुरुवातीला किल्ल्यांचे मॉडेल्स वगैरे करायची मला बरीच सवय होती आणि म्हटलं या दिवाळीत आपण काहीतरी वेगळं करूया. म्हणून मी विचार केला की बाबा किल्ले करायच्या ऐवजी आपण यावर्षी सगळीकडे राममय असं वातावरण आहे 2022-23 पासून सगळीकडे आपण बघतोच आहे. तर मी विचार केला की बाबा आपण अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारूया. पण जेव्हा अभ्यास करायला घेतला तेव्हा असं लक्षात आलं की बाबा हे काही इतकं सोपं काम नाही आहे आणि दिवाळीत करण्यासारखं काम नाही आहे, कारण मला त्याच्याकरता भरपूर अभ्यास करणं गरजेचं होतं. म्हणून मी तो अभ्यास केला आणि मग दिवाळीनंतर मग तो पुन्हा सगळं रिकलेक्ट करून मग ड्रॉइंग्स बनवून, म्हणजे ड्रॉइंगसुद्धा मी बनवले ते आपले जे चित्र आपल्याला बघायला मिळतात नेटवरती राम मंदिराची. आता तर आपल्याला खऱ्या राम मंदिराची चित्र बघायला मिळतात, पण तेव्हा आधी फक्त पर्स्पेक्टिव्ह अवेलेबल होते. त्या पर्स्पेक्टिव्हवरून मी पहिल्यांदा प्लॅन बनवला, त्याला मंदिरशास्त्र इम्प्लिमेंट केलं आणि त्याच्यावरून प्लॅन बनवून मग याचं एक्झिक्युशनचं काम सुरू केलं. आणि याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले 1 इंची पाईप वापरलेला आहे, पूर्ण फ्रेमिंग केलेलं आहे, याच्यामध्ये फ्रेम स्ट्रक्चर आहे आणि अख्खं मंदिर पूर्ण 7 भागांमध्ये आहे. आणि मग याच्यावरती आपण मटेरियल काय वापरायचं हा सुद्धा आधीच अभ्यास झालेला होता. तर आपल्याला जे आर्चेस दिसतात आहेत या टोटल 181 आर्चेस आहेत याच्यामध्ये. या आपण 4 mm फोम शीटमध्ये कट केलेले आहे. आणि हे जे सगळं थर्मोकॉल सारखं जे मटेरियल दिसतं आहे दॅट इज नॉट थर्मोकॉल, ते हिटलॉन मटेरियल आहे की जे आपण सोफा आणि मॅट्रेसेसच्या कामाकरता वगैरे वापरतो. आणि हे सगळं झाल्यानंतर याला आपण एक्सटिरियर पेंट केलेला आहे. तो आपण जो घराला मारतो, ज्याला आपण वेदर शील्ड पेंट मारतो, फक्त तो कॉम्प्रेसर मशीनने आपण मारलेला आहे. आणि हे सगळं करायचा उद्देश माझा एकमेव होता की 1990च्या आणि 1992च्या कारसेवेला मी स्वतः काही जाऊ शकलो नव्हतो, पण माझी पत्नी अपूर्वा ही त्या कारसेवेला गेली होती. 10वीत होती फक्त ती 1990 साली. तेव्हा परीक्षेच्या आधी ती गेलेली होती कारसेवेला. ती माझ्याकरता खूप अभिमानास्पद अशी गोष्ट होती. आणि आज 500 वर्षानंतर जे अनेक पिढ्यांनी बघितलेलं स्वप्न होतं ते पूर्ण होणार होतं. आणि आपण हयात असलेल्या पिढ्या, म्हणजे ही पिढी, याची देही याची डोळं आपण ते बघणार होतो. मग अशा ऐतिहासिक घटनेकरता आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं, म्हणून मी हे मंदिर साकारण्याचा प्रयत्न केला. आणि माझे स्वतःचे भाव असे आहेत की मी हे मंदिर बनवलं असं मी कधीच म्हणणार नाही, की रामरायांनी मला इच्छा दिली, तो विचार दिला आणि त्या रामरायाच्या कृपेमुळेच मी हे साकारू शकलो. मला या गोष्टीचा कुठेही गर्व नाही आणि अजिबात अहंकार नाही की बा मी केलं. हे सगळं रामरायाचं काम रामरायांनी माझ्या हस्ते करून घेतलं आणि अशीच सेवा माझी कायम त्या रामरायाची घडो ही माझी प्रार्थना आहे. धन्यवाद. याचं लाईफ आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे काय? हो, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेच. लाईफ म्हणजे असं आहे की बाबा याला नो डाऊट याला आम्ही आता एका ठिकाणी शिफ्ट करणार आहे की जिथे मोठा परिसर आहे आणि याला आपण पूर्ण वर्ण कव्हर करणार आहे. आणि मग आता हे सगळे कळस आपण बघतोय की ते आपण चिपकवलेले नाही आहे, मी सध्या नुसतेच ठेवलेले आहे. कारण हे जर का इथे मी चिपकवले असते तर मला ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आला असता. म्हणून हे सगळे कळस मी नुसते ठेवलेले आहे. त्यामुळे 8 तारखेनंतर मी हे मला जिथे शिफ्ट करायचं आहे तिथे मी शिफ्ट करीन आणि मग त्याला शेड करून आजूबाजूला लँडस्केपिंग करून आम्ही ते प्रिझर्व करूया. आणि म्हणूनच आपण थर्मोकॉल वापरलेलं नाही आहे इथे. याचं कॉस्टिंग किती आलं जवळपास? कॉस्टिंग विचारू नका, कारण कॉस्टिंग हा महत्त्वाचा भाग नाही याच्यामध्ये. फक्त भाव बघा आपण. आणि ते मला करायचं होतं हे ठरवून मी केलं, बस, बाकी काही नाही. थँक्यू. धन्यवाद. 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 थँक्यू. तुला वेळ मिळाला? हो, मी येतो. मी 10:30 वाजता म्हटलं ये. थोड्या वेळाने निखिलचा फोन आला, निखिल मुंडे. त्यामुळे प्रफुल म्हणे मी येतो म्हणत आता, थोडं उशीर आलो तर चालेल का? मी 11पर्यंत येतो. म्हटलं ये, म्हटलं मी घरी. तो 11:30पर्यंत फोन आला. प्रफुल म्हणे मला काल नाही जमलं पण मी आत्ता येते म्हणजे. आणि झाली गंमत अशी की